शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी रेसिपीमध्ये डाळ पालक अशी केली आहे। खूप हेल्दी रेसिपी आहे आणि मुलांसाठी म्हणजे घरात लहान लेकरं असतील त्यांच्यासाठी तो खूप हेल्दी डिश आहे। ही लेकरं म्हणजे मुलं हल्लीचे ते पालेभाज्या खायला नकोच म्हणतात। तुम्ही जर अशा प्रकारे डाळ पालक केली तर नक्कीच त्यांना आवडेल। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा। त्याच्या आधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा। चला रेसिपी स्टार्ट करूया। पालक घेतलाय, जितकी तुम्ही डाळ करणार आहेत तेवढा पालक घ्यायचा आहे, म्हणजे भरपूर असा पालक टाका। त्यानंतर मी 1 कप घेतला होता डाळ घेतली होती तुरीची डाळ आणि त्याच्यासाठी एवढा पालक घेतला होता। व्यवस्थित बारीक असं चिरून घेतलाय। छान बारीक बारीक चिरायचा आहे, जाड आणि मोठा पालक ठेवायचा नाहीये। मग त्यानंतर कुकरमध्ये तुरीची डाळ धुवून ॲड केली आहे। स्वच्छ धुवायची आहे डाळ 2 ते 3 पाण्याने, कारण डाळीवर औषध मारतात। पालक पण मी स्वच्छ धुतली आहे। आधी मी कट केली पालक आणि मग धुतली आहे। धुवून पालक कट नका करू। जेव्हा पालक कट करणार त्याच्यानंतरच पालक धुवायची आपल्याला। पालक ॲड केली। आता पाणी ॲड करूया। डाळ म्हणजे आपली रोजची डाळ जशी आपण शिजवतो तितकंच पाणी आपल्याला टाकायचं आहे। तर मी तर 1.5 बाउल पाणी टाकलं असेल, म्हणजे टाकलं होतं। चवीनुसार मीठ ॲड करूयात। पालकला मीठ अजिबात खपत नाही, तर त्यामुळं थोडंसं चवीपेक्षा थोडंसं कमी मीठ वापरा। आणि नंतर जेव्हा आपली डाळ पूर्णपणे तयार होईल तेव्हा आपण टेस्ट करून पुन्हा बघू शकतो, म्हणून व्यवस्थित मीठ टाका। हळद ॲड केलंय तुम्ही। मी लाल मिरचीत बनवली ही डाळ, तुम्ही वाटलंच तर हिरवी मिरची सुद्धा ॲड करू शकता, पण ती शिजवतानाच ॲड करा। आता आपण कुकरला मस्त 3 शिट्ट्या देऊया। डाळ व्यवस्थित शिजून घेऊया। कुकर गार झालं की त्यानंतर डाळ घोटणीच्या मदतीने डाळ घोटून घेऊयात। व्यवस्थित आपला पालक आणि डाळ शिजून झाली। आता मस्तपैकी डाळ घोटणीने डाळ पूर्ण छानपैकी अशी घोटून घेते, म्हणजे आपली अख्खी डाळ राहिली नाही पाहिजे। आणि पालकही शिजल्याला जर मोठा राहिला तर तोही त्या डाळीबरोबर बारीक होऊन जाईल। आता आपण तडका देऊयात। कढई ठेवलंय, तुम्ही पातेल्यात ही फोडणी देऊ शकता। फोडणीसाठी इथं मी तेल घेतलंय। तेल तुम्ही कमी जास्त या मग तुपाची फोडणी पण छान लागते, पण मी तूप नाही वापरलं, तेलात फोडणी दिली। तेल गरम झालं की मोहरी ॲड केली। मोहरी चांगली तडतडून द्यायची आणि मगच जिरा आपल्याला ॲड करायचे। जिरा आणि मोहरी एकसोबत कधीच नाही टाकायची। आधी मोहरी व्यवस्थित तडतडली की मग जिरा ॲड करायचं। त्यानंतर कढीपत्ता ॲड केला आणि इथं मी लसूण टेचून घेतले होते। एक 7 ते 8 पाकळ्या होत्या, त्या व्यवस्थित टेचून घेतल्या आणि त्या ॲड केल्या तेलात। त्या आपण व्यवस्थित परतून घेतला आणि 1 टोमॅटो मीडियम साईजचा तो बारीक चिरून घेतला होता। आता टोमॅटो व्यवस्थित परतून घेते। पाच ते 10 मिनिटं टोमॅटो व्यवस्थित परतायचे। गॅस बारीक केलाय। टोमॅटो परतून झाल्यावर आता त्यामध्ये काही मसाले ॲड करूया। घरचेच मसाले आहेत। लाल तिखट टाकली मी चवीनुसार। मी पुन्हा एकदा सांगते, जर तुम्हाला लाल तिखट नको असेल तर डाळ शिजवतानाच हिरवी मिरची ॲड करा। आणि आता मी लाल मिरची पावडर ॲड केली, ती स्किप करा तुम्ही। धने पावडर टाकली आणि लाल मिरची पावडर टाकली। हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाले परतून घेऊयात। मसाले परतून झाले की थोडंसं मी अर्धा चमचा मीठ ॲड केले त्यामध्ये, म्हणजे टोमॅटो आपले व्यवस्थित शिजतील। मस्तपैकी तेल सुटले, म्हणजे आपले टोमॅटो आणि मसाले व्यवस्थित परतून झालेत। त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर मी घेतली होती, चिरून मग धुतली आहे।
मी म्हणजे मी जे पण पालेभाज्या असतात ना ते चिरते आधी आणि मगच ते धुते. म्हणून तुम्ही पण प्लीज म्हणजे धुवून त्यानंतर चिरू नका, आधी चिरून घ्या आणि मगच त्याला धुवा. कोथिंबीर पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर जी आपली डाळ आपण शिजवून मग त्याला मस्तपैकी घोटून घेतली होती ते आता त्यामध्ये ॲड करूयात. जितपत तुम्हाला डाळीत पाणी पाहिजे, जेवढी तुम्हाला घट्ट डाळ पाहिजे, पातळ डाळ पाहिजे, तेवढी तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता. मी इथं म्हणजे जेवढी मला पाहिजे तेवढी घट्ट ठेवली आणि कुकरमध्ये पाणी टाकून स्वच्छ कुकर धुतलं आणि ते पाणीसुद्धा मी ॲड केले. लक्षात ठेवा, आपल्याला वेस्ट काहीच करायचं नाही आहे. कुकरमध्ये खूप सारी डाळ राहते, त्यामध्ये पाणी टाका आणि त्या कुकरला व्यवस्थित धुवून मग पुन्हा त्या डाळीत ते पाणी टाका. म्हणजे तुमची डाळ व्यवस्थित तुम्हाला मीडियम पाहिजे, घट्ट पाहिजे, ते तुमच्या ह्याने तुम्ही पाणी ॲड करू शकता. बघा मी पाणी ॲड केले, अंदाजे अर्धा ग्लासच पाणी ॲड केलं असं. आता झाकण ठेवते आणि डाळ मस्तपैकी उकळून देते. डाळ व्यवस्थित उकळली आहे, तर्री पण आली मस्त आपल्या डाळीला, एकदम अशी लाल लाल. तर खूप टेस्टी झाली होती. तुम्ही वरण भातासोबत म्हणजे डाळ पालक आणि भाताबरोबर तुम्ही पापडसुद्धा खाऊ शकता, लोणचं घेऊ शकता. इतकी टेस्टी डाळ लागते. आणि ह्यामध्ये तुम्ही थोडंसं जर म्हणजे मी नंतरनं तूप ॲड करणार आहे जेव्हा ताटात आपण सर्व करू, पण तुम्ही तुपाची फोडणी दिली तरी चालेल. खूप टेस्टी डाळ लागते आणि मुलांसाठी तो खूप पौष्टिक अशी डाळ आहे. छानपैकी मी 15 ते 20 मिनटं डाळ उकळून दिली. डाळ तुम्ही जितक्या वेळ उकळून देतात तितकी डाळ चवीला खूप छान लागते. आता आपण टेस्ट करूया डाळ. तुम्हाला जर मीठ कमी जास्त काय म्हणजे कमी वाटलं तर तुम्ही ॲड करू शकता. आणि जर जास्त झालं तुमच्याकडनं मीठ तर तुम्ही पाणी टाकून सुद्धा त्याला थोडीशी डाळ पातळ करू शकता. आता भात घेतलाय, लोणचं घेतलंय सोबत. आता त्याच्यावर वरण टाकते, म्हणजे डाळ आपली पालकची डाळ ॲड करते. तुम्ही घरात सर्व करताना असं सर्व नका करू. मी जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी असं सर्व करून दाखवलं होतं. एकदम छोटीशी पळी भरून तूप ॲड केलं आहे, कारण की मला डाळीत तूप खूप आवडतं आणि खूप टेस्टी लागतं. आणि मस्तपैकी आता डाळ पालक आणि भात एन्जॉय करूया, ते पण साजूक तूप आणि लोणच्यासोबत. थँक्यू माझा व्हिडिओ बघण्यासाठी. जर पुन्हा सांगते, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.